हाय हॅलो नमस्कार. रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही लाईक करूनच टाका, कारण हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आणि फार 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 उपयुक्त असाही ठरणार. कारण आपल्या प्रत्येकाच्या जेवणामध्ये दिवसातून एकदा तरी चपाती असतेच. तर आज आपण चपाती अगदी मऊ लुसलुसीत आणि 3 ते 4 पदर असणारी कढीची चपाती कशी करायची आणि तेही पीठ मळण्यापासूनची पूर्ण प्रोसेस आपण बघणार आहोत. ही बनवायला अगदी सोपी अशी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप खूप हेल्प होईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. चपाती बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे. इथे मी 2 कप सपाट असं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता 1.5 कप पाणी टाकून घेणार आहोत. पाणी आपल्याला थोडे थोडे करूनच टाकायचे आहे, एकदम पाणी टाकायचे नाही आहे. त्यानंतर पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा कणिक सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे. कणिक आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे. जितकी छान तुम्ही कणिक मळाल तेवढी पोळी नरम होईल. आता इथे आपली कणिक मळून झालेली आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 5 मिनिट झाकण ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे बरोबर 1.5 कप आपल्याला पाणी लागलेले आहे. आता आपण पोळी लाटून घेऊयात. त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे गॅसवरती मॅट टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती पोळपाट ठेवलेला आहे. बरीच जण ही मॅट पोळी लाटण्यासाठी आणतात, परंतु मी पोळपाटच्या खाली ठेवण्याकरता आणलेली आहे. कारण बऱ्याच वेळा काय होते की आपण काहीतरी कपडा अंथरतो आणि तोही खूप वेळा खराब होतो, खूप वेळा धुवावा लागतो. पेपर जर ठेवला तर त्यालाही झुरळे वगैरे होतात, तोही रोज बदलावा लागतो. त्यापेक्षा हा मी एक उत्तम पर्याय निवडलेला आहे. ही वॉश करण्यासाठी एकदम सोपी आहे. जर तुम्हालाही अशी मॅट हवी असेल तर नक्की कमेंट करा. आता इथे एक मी छोटासा गोळा घेतलेला आहे, तो थोडासा लाटून घेतलेला आहे आणि त्यावरती आता तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडेसे पीठ भुरभरून घेतलेलं आहे. पुन्हा एक बाजू वरती करून पुन्हा वरती तेल लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्यावरती आपल्याला थोडे पीठ भुरभरायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि हळूहळू आपल्याला याच्यात गोल आकार द्यायचा आहे. ह्या पद्धतीने पहिले कडा लाटून घ्यायचा आहे आणि बरोबर गोलाचा आकार द्यायचा आहे आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे.
त्यानंतर तवा तापून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला पोळी टाकायची आहे. ती एका बाजूने थोडीशी शेकून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला ती पलटी करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला ती छान शेकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली पोळी छान टम्म अशी फुगलेली आहे आणि आतून सर्व लेयर्स आता मोकळ्या झालेल्या असतील. ह्या पद्धतीने एका बाजूने शेकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही चांगली खरपूस अशी शेकून घ्यायची आहे. आता इथे मी पोळी शेकण्याच्या 2 पद्धती तुम्हाला दाखवणार आहेत. एक पद्धत म्हणजे इथे कपड्याने पोळी शेकून घ्यायची, पूर्ण खरपूस अशी भाजून घ्यायची. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला तेल किंवा तूप सोडून पोळी छान अशी शेकून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की पोळी करून बघा, एकदम मऊ अशी पोळी तयार होईल. इथे ह्या पद्धतीने सर्व पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. अतिशय सॉफ्ट अशा चपात्या तयार झालेल्या आहेत. ह्या पद्धतीने घडीच्या चपात्या तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.